हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला माहितीच आहे की मी मस्त गावं फिरते आहे आणि आता मी चालले परत घरी. कुठे तर मी जिथे गेले होते आत्याच्या मुलीच्या इथे, तिथनं आता मी चालले घरी. तर घरी जायसाठी बस पकडली. तीच ज्या बसने आम्ही आलो होतो त्याच बसने. तर मस्तपैकी प्रवास वगैरे आमचा झाला आणि आम्ही आमच्या बसस्टॉपवरती जाऊन पोहोचलो. तर बसस्टॉपवरती जाऊन पोहोचल्यावरती आमचे साहेब अगोदरच उपस्थित होते, जे 1 वाजताच येऊन बसले होते आणि फोन करू 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 पार वैतागवून टाकलं होतं की कधी किती वेळ लागते, किती वेळ लागते, किती वेळ लागते म्हणून. पण बस काही माझ्या सख्या काकांची नाही की बस त्यांनी उडवत न्यावी. तर फायनली आम्ही पोचलो आपल्या स्टॉपवरती. तुम्ही त्या बाईची केसं बघा ना, बापरे. आणि आमची केसं वाढतच नाही राव. म्हाताऱ्या बायांची तरी केस किती सुंदर सुंदर दिसतात. माझं लक्ष किती वेळ तरी त्या केसांकडंच होतं त्या बाईच्या. किती सुंदर केस होतं तिचे, लांब सडक. तर असो. तर मस्तपैकी साहेब आमची वाट बघत उभे राहिले होते की कधी येणार, केव्हा येणार, केव्हा येणार म्हणून. आणि फायनली आम्ही मग पोहोचलो. कारण की बसच लेट सुटली होती. 12:30ची बस होती आणि ती सुटली 1:30 वाजता. तर त्यामुळे बसला थोडा उशीरच झाला आणि मग पोचलो. तर हे बघा, तुम्हाला दिसत असतील पांढरे शर्टनी बसलेले आहेत. आता त्यांना माहीत नाही ह्या बसमध्ये आम्ही आहोत की नाही, पण नंतर कळलं की ही आरमोरीवरूनच आलेली बस आहे. आणि नंतर मग ते समोर पण येऊन उभी थांबले. श्रावणीला आणि दादूला दिसत नसल्यामुळे ते सारखी इकडे तिकडे बघू लागले, हे कुठे आहेत पप्पा, कुठे आहेत पप्पा. मग नंतर त्यांना आम्ही दिसलो वाटतं. तर त्यानंतर मग ते या बसच्या या साईडला येऊन उभे राहिले. तर बापरे, श्रावणीचा चेहरा बघा. श्रावणीच्या चेहऱ्यावरचा कलर बघा, पूर्ण डाऊन झालेला आहे. असंच असतं गावाकडे. जेव्हा आम्ही येतो ना, तेव्हा गावाकडे आल्यावरती चेहऱ्याचा पार रंगच उडतो, रंगाचा बेरंगच होतो. तर असो, हा आहे गमतीचा पार्ट. तर चलो, फाइनली अभी अपने घर में जाएंगे, खाना पकाएंगे. वहाँ तो कोई अपने को आयता नहीं खिलाएगा. तो चलो, बाय बाय.